अंतिम दिवस. एका बाजूला यंगस्टार धनगरवाडी संघ आहे, त्यांच्या विरोधात आपण पाहतो SD11 कारा संघ. दोन्ही संघ अगदी आपण पाहतो एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे, परंतु धनगरवाडी संघाचा विचार केला तर एक नवीन बांधला गेलेला हा संघ या मैदानामध्ये गोरेगावच्या आपल्याला पाहायला मिळतो. कुठल्या प्रकारची धावसंख्या उभारेल गोरेगाव संघ देखील पाहणं फार महत्वाचं असेल. अगदी गोरेगावच्या क्रीडांगणामध्ये हा धनगरवाडी संघ. दोन्ही टीमला देवेत शुभेच्छा. पंचांच्या भूमिकेत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील मुख्य पंच अनंत गावंडा यांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलवर डब्याचा आहे, परंतु पंचांना दिशा ओळखली. अगदी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू फेकला गेलाय. वाईट अवंतर धावना इथून सुरुवात करत असताना श्री गणेश केलाय धनगरवाडी संघाने एका धावेनं. यावेळेस फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथून चेंडू थांबवला गेलाय जरूर, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय या 4 धावा मिळत असताना धनगरवाडी संघाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस डॉट बॉल आलाय. पहिला बॉल वाईट होता, त्यानंतर दुसरा चेंडू चौकार आलाय, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक राहिलाय. चेंडू फेकले गेले, 2 धावा बनवल्यात. 5 षटकांची लढत आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक 38 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक. दुधारी तलवार रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथून स्वीकारला जातोय, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक फेकला जाणारा हा दुसरा चेंडू निर्धाव. खर तर 5 षटकांची लढत आहे. 5 षटकांमध्ये या अगोदर आपण पाहिलं 56 धावा डिफेंड केल्यात, परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये कितपत धावा इकवडल्या जातील. खुल्या डब्याचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एका धावेचा प्रयत्न जरूर होता नानाचा, परंतु नकार दिला जातोय राहुलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू चौकार जरूर आला, परंतु तदनंतरचे हे 3 चेंडू फेकले ते निर्धाव. एकंदरीत 4 चेंडू फेकले गेले. डॉट बॉल आले ते 3 धावांचा विचार केला. कुणालच्या माध्यमातून खर्च केला गेला फक्त आणि फक्त 5 धावा. यावेळेस फटका सुरेख, जास्ती काल हवेत चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून आपण पाहतोय जजमेंट देखील सुरेख होता, परंतु शेवटच्या क्षणाला इथून झेल झालाय तो ड्रॉप. राहुल सारख्या फलंदाजाला इथून जीवनदान मिळत असताना SD11 काराव या संघामार्फत आपण पाहतोय संधी होती, परंतु ती गमावली गेल्या आणि इथून पहिला जीवनदान फलंदाज राहुलच्या माध्यमातून. प्रयत्न सजवला, परंतु तो प्रयत्न फसलाय आणि यावेळेस घुटना वाकवलाय आणि यावेळेस स्ट्रोकलाय तो फलंदाज राहुलना खणखणीत षटकार. क्षेत्ररक्षकाने झेल ड्रॉप केला होता, तोच गोलंदाजी मार्क वरती आता पाहायला मिळेल तो लकी. खर तर चुका झाल्या आणि त्या ज्या खेळाडूची इथून झेल ड्रॉप झाले राहुल आणि त्याच खेळाडूनं षटकार टोकला. खर तर या चुका सातत्याने महागड्या ठरत असतात. जर त्या ठिकाणी झेल आला असता तर विकेट प्रस्थापित झाले असते, एक नवीन बॅट्समॅन आला असता, त्या धावा रोखल्या गेल्या असत्या. परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला हा खेळ, जर तरला महत्व नसतं. धावसंख्या धावफलकावरती 13. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, इथून आपण पाहतोय चेंडू जरूर मिस झालाय आणि सरळ जाऊन यष्ट्यांचा वेध घेत असताना फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. नाना बॅक टू द डगआउट.
ना ना, कारण जर या फुलटा चेंडूवरती कदाचित षटकार देखील आला असता, त्या चेंडूवरती विकेट आली. अगदी नशीब बलवत तर आपल्याला पाहायला मिळतोय SD11 कारव संघाचा, कारण वाईल्ड कार्ड एंट्री देखील या स्पर्धेमध्ये या संघाला मिळाली. स्लोवर गतीने फेकलाय हा चेंडू पंचांकडे लगेचच गोलंदाजांना वळून पाहिलं. कदाचित त्यांना असं वाटलं होतं की हा चेंडू वाईट फेकला गेला असेल, परंतु इथून पंचांना सांगितलंय की हा चेंडू अगदी व्यवस्थितरित्या फेकला गेलेला डॉट बॉल. कमबॅक राहिलाय गोलंदाज लकीच्या माध्यमातून SD11 कारव संघाचा. खरं तर पहिला षटक ज्यांना हाताळलं कुणाल, त्यानं देखील चांगला षटक हाताळला होता, परंतु शेवटच्या क्षणाला शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार धावसंख्येला एक वेगळा आकार देऊन गेलाय. इथून पहिलं षटक 13 धावसंख्येवरती स्थरावलं गेलं होतं, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू देखील डॉट आल्यात. हा चेंडू आडव्या बॅटने खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तो देखील डॉट बॉल आलाय. सातत्यानं निर्धाव चेंडू फेकले जात आहेत आणि या निर्धाव चेंडूमुळे संघाची धावसंख्या कमीत कमी आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या स्थिरावली गेली. SD11 कारव संघ वाईल्ड कार्ड एंट्रीने या स्पर्धेमध्ये प्रवेश त्यानं मिळवलाय आणि सध्याच्या स्थितीला चांगली कामगिरी करत असताना यंगस्टार धनगरवाडी संघ पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलून दिलाय. चांगली कामगिरी गोलंदाज लकीच्या माध्यमातून. चला 25 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला गेलाय आणि या वेळेमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकावे लागतील आणि त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अतिशय कडक निर्णय या स्पर्धेमध्ये कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. भव्य दिव्य स्पर्धा आहे 4 दिवसीय कालावधीमध्ये आणि आजचा मेगा फायनलचा दिवस. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. एकदा कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न आहे, ओव्हर थ्रो. गरज होती का या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु इथून एकच धाव असेल. बॅकअप सुरेख होतं, त्यामुळे आपण पाहतोय इथून एकच धाववरती समाधान मानलं गेलंय. शेवटचे 2 चेंडू फेकावे लागतील गोलंदाज लकीला. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 14. आपण पाहतोय भव्य दिव्य ही स्पर्धा सध्याच्या स्थितीला मेगा फायनल मध्ये. चला कारव संघ जास्त उशीर करू नका, 25 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला गेलाय. स्लोवर गतीचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि या वेळेस चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार. अगदी शांत होता. नॉन स्ट्राईक एंड वरती सातत्याने चेंडू पाहत होता फलंदाज राहुल, परंतु ज्या वेळेस त्याला स्ट्राईक मिळाली त्यावेळेस रिव्हर्स स्वीपचा चौकार लगावलाय. यावेळेस आडव्या बॅटनं अगदी मागचा पाय वाकवून ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसलाय. डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा इथून वाजवी खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धावा बनवल्यात त्या फक्त आणि फक्त 18 धावा. 9.00 ची सरासरी राखली गेली आणि या 18 धावा धावफलकावरती बनवल्यात. 18 चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक. या 18 बॉल मध्ये कितपत धावा उभारल्या जातील. चला SD कारव संघ आपल्याला वॉर्निंग असेल, जास्त उशीर करू नका. कदाचित खेळाडू एक्सचेंज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये देखील फारसा बदल सातत्यानं SD11 कारव संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे थोडासा उशीर या सामन्यामध्ये SD11 कारवच्या माध्यमातून. आजचा मेगा फायनलचा दिवस आहे. जितका वेळ वाचवला जाईल तितका वेळ आयोजन कमिटीसाठी फार महत्त्वाचा असेल, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक क्वालिफाय झालेले 3 संघांचे सामने देखील आपल्याला पाहायला मिळतील. ते एक्स्ट्राचे सामने आजच्या दिवसात कव्हर करायचे, त्यामुळे ही स्पर्धा आपली तुमची समजून खेळा मित्रांनो. जास्त उशीर करू नका. 7 मिनिटं इथून 2 षटकांसाठी खर्च केलाय. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटची संधी, रनआउट कडेल का, परंतु इथून आपण पाहतोय या चप्पाळीनं एकच धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 19 धावा. सध्या त्यानं खरं तर
फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम आणि राहुल प्रथम स्ट्राईक एंड वरती होते. त्यांचा कुठेतरी मानस होता की पुन्हा एकदा राहुलला स्ट्राईक आणून देणं आणि तोच प्रयत्न इथून यशस्वी ठरत असताना स्ट्राईक एंड वरती फलंदाज तो आता राहुल 8 बॉल 16 धावसंख्येवरती खेळत असताना पुन्हा एकदा रिव्हर्स फटका फर्स्टला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथून प्रयत्न देखील नसेल कारण चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावत असताना पाहायला मिळतोय. थेंबे थेंबे तळे साचे आणि अशाच प्रकारची फलंदाजी सध्या यंग स्टार धनगरवाडी या संघामार्फत पाहायला मिळते. दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे परंतु सध्याच्या स्थितीला SD11 काराव हा संघ पूर्णपणे या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पकड मजबूत करून बसलाय. फुलटॉस बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल झालाय अलॉंग दी कार्पेटने लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलेत. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथून झाल्यात त्या चुका. चेंडू चाललाय सीमा पार गोळीच्या वेगानं मिळतील 4 धावा. या चौकाराच्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्येला आकार आलाय. 24 धावा धावफलकावरती लावल्यात. शेवटचे 3 बॉल. हा चेंडू देखील सुरेख पद्धतीचा परंतु यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चुका परंतु इथून चेंडू हा अडवला गेलाय. एक धाव कंप्लीट दुसरे धाव देखील कंप्लीट तिसरीचा प्रयत्न होता परंतु यावेळेस नकार दिला गेलाय. पंचांचा डिसिजन आला 1/च्या स्वरूपात. या धावफलकावरती 2 धावा एकवडल्या जातील. दोन धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 26 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात या 26 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. या दोन्ही संघ अगदी एकाच कॅलिबरचे आहेत. फुल टॉस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. जास्ती काल चेंडू हवेमध्ये आहे. 2-2 क्षेत्ररक्षक आलेत आणि ज्या वेळेस दोन गाड्या एकत्र अगदी आमने सामने येतात त्यावेळेस ऍक्सिडेंट आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असतो आणि त्याच प्रकारचं चित्र या मैदानामध्ये देखील घडलंय. झेल सोपा होता परंतु अवघड बनवला गेला आणि इथून झेल झाला इथं ड्रॉप. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथून फलंदाज प्रथमला जीवनदान. 3 धावा एकवटल्या गेल्या धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलाय 29 धावा. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. यावेळेस देखील ऑन साइडला फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एका टप्प्यावरती चेंडूला अडवलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. इथून घडते काय आणि पाहता पाहता गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्यात. खरं तर एकाच धावेवरती समाधान मानलं होतं परंतु ज्या वेळेस पाहिला हा लेझी थ्रो फेकला गेलाय आणि लगेचच दुसऱ्या धावेसाठी राहुल परतलेत आणि 2 धावा या सहजरित्यानं एकवडल्यात. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 18 बॉल फेकले गेले. धावा बनवल्यात ते 31. उर्वरित अद्यापर्यंत 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा 18 चेंडू मध्ये बनवल्यात जरूर. येणाऱ्या 12 बॉल मध्ये कितपत धावा बनवल्या जातील हे देखील फार महत्वाचं असेल. सध्याच्या स्थितीला मैदानामध्ये आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक झालाय. 18 बॉल आणि 31 धावा धावफलकावरती. मॅच अंबेशिव विपक्ष पादिरपाडा. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये संघनायक कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय. हे दोन्ही संघांना नोंद घ्या. एका बाजूला अंबेशिव संघ असेल तर दुसऱ्या बाजूला
पादिरपाडा हा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघांमध्ये तिसरा सामना बेटीस येईल थोड्या वेळात, परंतु चालू असलेला सामना आजच्या दिवसातला दुसरा. पहिला सामना बीसीसी गोरेगाव या संघानं अगदी सहजरित्यानं विजय केलाय. यावेळेस षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती विठ्ठल आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी दांडगा अनुभव जरूर या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4थं षटक आपल्या संघासाठी फेकण्यासाठी आल्यात. खरं तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. एकच धाव या पहिल्या चेंडूवरती खर्च करत असताना गोलंदाजी मार्क वरती विठ्ठल. जास्तीत जास्त धावा इथून उभाराव्या लागतील. धावफलकावरती फक्त आणि फक्त 32 धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका सुरेख आहे ऑन साइडला. फाईन लीगचं क्षेत्र जरूर निवडलाय, परंतु 3 क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू दामणार नाही. या चेंडू चाललाय सीमा पार. वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. असताना स्वतः फलंदाज राहुल. रिव्हर्सिव फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एका हाताने झेल कॅरी करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा लगत. अगदी 3 क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठमोरा करत असताना चेंडूला अडवलं गेलाय, परंतु या 3 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्यात. धावफलक जाऊन पोहोचलाय 39 धावा. खरं तर नवीन संघ बांधला गेलाय आणि चांगली कामगिरी सध्या पहिल्या सत्रामध्ये करत असताना दोन्ही संघांचा इथून कौतुक करावं तितकं कमी, कारण सध्या दोन्ही बाजूंना हा सामना झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या पहिले इनिंग चालू असताना धावा बनवल्यात 39. या 4थ्या षटकातले शेवटचे हे 3 बॉल. ऑन साइडला फटका इथून पाहतोय. सजवण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅट कट. इथून आपण पाहतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथून मिळालाय तो चौकार. 4 धावेने धावसंख्या पुढे सरसवले. पुन्हा एकदा धावफलकावरती धावा आता वेगाने येण्यास सुरुवात झाली. खरं तर अनुभव होता विठ्ठलच्या माध्यमातून, परंतु यावेळेस प्रथम देखील चांगली फलंदाजी करतोय. खरं तर 9 बॉल त्यानं फेस केले. 13 धावसंख्येवरती वैयक्तिक तो देखील बॅटिंग करतोय. 9 चेंडू त्यानं फेस केलेत आणि त्यामुळे खेळपट्टीवरती जास्ती काळ टिकून राहिला तर इथून कमीत कमी 50 ते 60 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील. शेवटचे 2 बॉल. विठ्ठल गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज आहेत. शॉर्ट बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतोय. डिक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव कंप्लीट दिसण्याचा प्रयत्न इथे करते काय. चुकीचं कॉलिंग. जर धावा येत होत्या तर इथून रनआउटच्या स्वरूपात विकेट गमवायची गरज होती की काय, परंतु यावेळेस आपण पाहतोय धक्का क्रमांक लागत असताना हा दुसरा. यावेळेस 8व्या बॅटनं ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आलेला. शेवटच्या चेंडूवरती एकच धावा. धावफलकावरती धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते त्या 45 धावा. धावफलक सध्याच्या स्थितीला चांगला आपल्याला पाहायला जरूर मिळतो यंगस्टर धनगरवाडी या संघामार्फत, परंतु येणारे 6 चेंडू अद्यापही फेकायचे ते SD11 या काराव संघाला. आणि या 6 चेंडूमध्ये कितपत धावा खर्च केल्या जातील, कितपत धावा एकवटल्या जातील हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. शेवटचे 6 बॉल. धावफलकावरती धावा 45. SD11 काराव संघ. नेक्स्ट मॅच आंबेशिव विपक्ष पादिरपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स जवळ संपर्क करायचा. लगेचच इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल, याची दोन्ही संघांना नोंद घ्या. एका बाजूला असेल पादिरपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला आंबेशिव संघ.
4 षटक फेकलेत SD11 कारव संघामार्फत धावा खर्च केलेत धावफलकावरती. अगदी आपण पाहतोय त्या 45 शेवटचे 6 चेंडू गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज झालाय तो मनोज. पहिला बॉल शॉर्ट पिच चेंडू फेकलाय फक्त आणि फक्त दिशा दिली कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू थांबणार नाही या चेंडू चाललाय सीमा पार रन्स मिळतील 4 चौकार. खर तर एकतर्फी किल्ला इथून लढवत असताना आपल्याला पाहायला मिळते फलंदाज राहुल वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती स्वतः फलंदाजी करतोय. यंगस्टार धनगरवाडी संघाला पूर्णपणे सामन्यामध्ये पकड मजबूत करून ठेवण्याचा एकच रिझन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे राहुल. तर चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. शेवटच्या षटकाच्या पहिल्याच बॉल मध्ये चौकार आलाय. रिव्हर्स स्वीप इथे देखील फटका सुरेख आहे. आणखीन एक चेंडू चाललाय सीमारेषा पार रन्स मिळतील पुन्हा एकदा 4 चौकार. परंतु आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी इथून चांगला खेळ करतोय यंगस्टार धनगरवाडी संघाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो राहुल. पुन्हा एकदा आगळा वेगळा खेळण्याचा प्रयत्न होता इथून फटका फसलाय. जर सरळ बॅटने हा चेंडू फेस केला असता तर कदाचित फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला असता. जर त्याला महत्व नाही या इथून चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न सध्या राहुलच्या माध्यमातून चालू आहे. 54 54 धावा धावफलकावरती लावल्यात. अगोदर म्हटलं होतं 60 ते 65 धावा बनवणं इथे या मैदानामध्ये फार महत्वाचे आहेत आणि त्या धावसंख्येचा पाठलाग सध्या चालू आहे. तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हरिश्चंद्र. जर 3 षटकार 3 बॉल मध्ये लगावले तर रोशन मात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु इथून पहिलाच बॉल डॉट आलाय. इथून नक्कीच पारितोषिक लगावलं गेलं होतं परंतु कदाचित आता शेवटचे हे 2 चेंडू शिल्लक राहिले आहेत. कमबॅक राहिलाय. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आणण्याचा प्रयत्न जरूर असेल राहुलला कारण 16 बॉल मध्ये वैयक्तिक 36 धावा या फलंदाजाच्या माध्यमातून उभारल्या गेल्यात. यावेळेस सोडा शॉट घुटना टेक तमाशा देख या अगोदरच्या चेंडूवरती नाही परंतु या चेंडूवरती लगावलाय फलंदाज हरीनं एक खणखणीत दमदार षटकार. त्यांच्या 12व्या खेळाडूने देखील सांगितलं आमच्या संघामध्ये जरी 12 खेळाडूंचा विचार केला 12 खेळाडू फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच प्रकारची फलंदाजी सध्या मैदानामध्ये करत असताना एकंदरीत या शेवटच्या चेंडूवरती एकवटल्यात त्या 2 धावा. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या 62 या आकड्यावरती 62 रन्स ऑन अ बोर्ड. आता येणारे चेंडू असतील ते 30 आणि विजयासाठी बनवायचे आहेत. त्या तब्बल 63 धावा SD11 काराव्या संघाला. चला आंबेशिव संघ आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल तो पातीरपाडा संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की या आपण लगेचच नाणेफेकी केली जाईल. इनिंग ब्रेक मध्ये या दोन्ही संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जाईल. जर दोन्ही संघ आला असाल तर आपण लगेचच रिपोर्टिंग करा आणि नाणेफेकीचा कौल इथून केला जाईल. आंबेशिव संघाचा कर्णधार उपस्थित आहे. पातीरपाडा संघ आपला कर्णधार लगेचच पाठवायचा आहे.
चर्चेसाठी उपस्थित झाले त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सातत्यानं हिंदी भाषेमध्ये कॉमेंट्री आपण ऐकत असतो. तेच सज्जादजी बुबेरे साहेब देखील उपस्थित त्यांचंही करूयात पुन्हा एकदा या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला पातीरपाडा संघ आपण जर आला असाल तर लगेचच रिपोर्टिंग करा आणि आपला कर्णधार पाठवायचा आहे. आंबे शिवसंघाचा कर्णधार उपस्थित आहे. SD11 काराव संघ आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. पहिल्या दिवसाचा अगदी शेवटचा दिवस अगदी या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो आणि या स्पर्धेतला शेवटच्या दिवसातला दुसरा सामना एका बाजूला संघ यंगस्टार धनगरवाडी त्यांच्या विरोधात SD11 काराव संघ. जास्त उशीर करू नका काराव संघ लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. चांगली फलंदाजी राहिली आहे धनगरवाडी संघामार्फत आपण पाहत आहे. चला पातीरपाडा संघाचा कर्णधार देखील उपस्थित होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला लकी तयार झाले तर दुसऱ्या बाजूला कुणाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय सज्जादजी बुबेरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल देखील पार पाडतोय. जय बजरंग पातीरपाडा आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय तो आंबे शिवसंघ. दोन्ही संघांच्या मार्फत नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय सज्जादजी बुबेरे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल आंबे शिवसंघाने जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आमंत्रित केलाय जय बजरंग पातीरपाडा या संघाला. जाऊयात मॅचच्या दिशेने. आजचा मेगा फायनलचा दिवस आणि या मेगा फायनलच्या दिवसामधला हा दुसरा सामना आपल्या भेटीस आलाय. एका बाजूला संघ यंगस्टार धनगरवाडी ज्यांना प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल धावफलकावरती लावल्या 30 बॉल मध्ये 62 आणि 30 बॉल मध्ये 63 धावांचं भलं लक्ष लगावलं गेलं. त्या SD11 काराव या संघासमोर या 63 धावा बनवल्या जातील का या 63 धावा रोखल्या जातील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. या 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी एका बाजूला कुणाल तर दुसऱ्या बाजूला फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती लकी. स्ट्राईक एंड वरती अगदी पॉवर प्लेचा पहिलं P1 चं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. पंचांच्या डाव्या बाजूना रोहित. गेम ऑन. फर्स्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळून काढण्याचा प्रयत्न. इथे चुका घडल्या जात आहेत. कदाचित जर हा चेंडू अडवला गेला असता तर रनआउटची पहिली विकेट या पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळाली असती. जर तरला महत्व नाही आहे. सातत्याने म्हटलं जातं क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे त्यामुळे जर तरला महत्व दिलं जात नाही आहे. एक धाव श्री गणेशा केला जातो SD11 काराव या संघामार्फत. स्ट्राईक एंड वरती आता लकी. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस पंचांना सांगितलं आहे दिशाहीन गोलंदाजी केली जाते. व्हाईट बॉल त्याचबरोबर गोलंदाजाला ताकीद दिली जाते. 1 फॉर दी ओव्हर 1 बाउन्स इथून ताकीद दिली गेली. जर इथून पुन्हा 1 बाउन्स फेकला तर नो चेंडू देखील घोषित केला जाऊ शकतो. यावेळेस दिशा दिली आहे. टर्न झाले क्षेत्ररक्षक. प्रयत्न सुरेख होते परंतु प्रयत्नांना अपयश. चेंडू चालाय सीमा पार. रन्स मिळतील पुरेपूर 4. तो लकीच्या बॅट मधून आलेला चौकार. 63 धावांचं लक्ष आहे. याच प्रकारची फटकेबाजी सातत्यानं पाहायला मिळणं फार महत्वाचं असेल. ऑन साइडला पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. यावेळेस चुका नसतील. यावेळेस चेंडूला अडवलंय. जर इथून चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषा लगत तर बॅकअप फार दूर आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे खुलं क्षेत्ररक्षण आहे. 38 सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑनला आणि एक आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्यानंतर पूर्णपणे क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक कव्हरच्या दिशेला एक मिड ऑफच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मिड ऑनला देखील एक क्षेत्ररक्षक आहेत आणि उर्वरित सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अगदी पॉइंट स्लिप या पूर्णपणे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल आलाय. कदाचित लकीची मागणी होती की हा चेंडू बाउन्स असेल परंतु पंचांना सांगितलं आहे की हा चेंडू अगदी सुरेख पद्धतीने फेकलेला डॉट बॉल आलाय. 4 चेंडू फेकलेत. 7 धावा धावफलकावरती बनवल्यात. धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर डॉट बॉल इथून फेकावे इथून टाळणं फार महत्वाचं आहे.
परंतु सातत्याने डॉट बॉल येत आहेत. आडव्या बॅटने खिचून मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करता येत नाही फलंदाज लकीला. पहिला चेंडू फेस करत असताना जरूर चौकार लगावलाय, परंतु त्यानंतर कुणाल आले आता स्ट्राईक एंड वरती आणि इथे सातत्याने डॉट चेंडू फेकले जात आहेत. शॉर्ट बॉल इथून फेकलाय, परंतु पंचाने सांगितलाय आता मात्र हा चेंडू नो असेल, कारण पहिल्याच बॉलवरती 1 फॉर दी ओव्हर अशी सूचना दिली होती, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा हा बाउन्स बॉल फेकला गेलाय, त्यामुळे पंचाने लगेचच गोलंदाजाला दंडित केलाय. हा चेंडू नो असेल. येणारा चेंडू मात्र एक सुवर्ण संधी असेल ते फलंदाज कुणालला, आणि पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. जरी कॅच जरी झेल उडाला तरी सुद्धा विकेट नसेल, जरी स्टंप उडाला तरी सुद्धा विकेट नसेल, परंतु पाहूयात कोणत्या प्रकारचा चेंडू फेकला जाईल. आडव्या बॅटनं समाचार भरघोस घेत असताना चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. रन्स मिळतील 8 डझन, पूर्णपणे 6 षटकार. षटक धावा थांबल्या होत्या, परंतु शेवटच्या षटका अगदी चेंडूमध्ये षटकार लगावलाय, त्यावेळेस धावसंख्या वेगानं पुढे फ्लाइंग झाली आहे. अगदी 14 धावा धावसंख्यावरती लावल्यात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा इथून मिळाल्या गेल्यात आपण पाहतोय. दुसरं षटक पॉवर प्लेचा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर आलेत. पहिला बॉल इथून आपण पाहतोय अगदी वाईट फेकला गेला अपस्टिकच्या भरपूर बाहेर. गोलंदाजाची अनेक अगदी आगळीवेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते. लसित मलिंगा या ऍक्शनने हा अक्रॉस द अँगलने चेंडू फेकला जातोय. गोलंदाज समीरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पुन्हा एकदा झेलची संधी आपण पाहतोय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला होता. चेंडू इथून सहजरित्याने गॅदर केलाय आणि फलंदाजाला इथून बाद करत असताना फलंदाज होईल बाद. पहिला विकेट. SD11 काराव संघ अद्यापर्यंत पहिल्या फेरीतले 2 सामने आपल्याला कव्हर करायचे. आजचा मेगा फायनलचा दिवस. बरेच सामने उर्वरित देखील कव्हर करायचे. 3 संघ अगदी या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेत. आजचा 4था संघ आहे आणि 4थ्या दिवसामध्ये देखील एक संघ क्वालिफाय होत असताना पाहायला मिळेल. आणि या 4 संघांमध्ये कोणता संघ फायनल मेगा फायनलचा चॅम्पियन संघ ओळखला जाईल हे देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. यावेळेस हे चित्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी नो चेंडू फेकला शरीरापेक्षा वरती आणि इथून हा चेंडू असेल तर नो. नो चेंडू वरती समाचार घेता आला नाही. फक्त आणि फक्त सिंगल असेल. नो +1 एकंदरीत या 2 धावा. यावेळेस फ्री हिटचा हा चेंडू आहे. कॅच अगदी कॉल केलाय. झेलची संधी झेल जरूर पकडली, परंतु इथून आपण पाहतोय सुखरूपरित्यानं एक धाव कंप्लीट केली जाते. 66 अगदी 63 धावांचं लक्ष आहे. परंतु या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अगदी धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 18 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती लावल्या गेल्यात. सोडून दिलाय. पुन्हा एकदा हा चेंडू आपल्याला नो पाहायला मिळतो. अगदी जी क्रीज आहे त्या क्रीजच्या बाहेर हा चेंडू पिच होत असताना पंचांनी पाहिलाय आणि त्यामुळेच हा चेंडू नो घोषित केला गेलाय. खराब गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते आता गोलंदाजी मार्कवरती समीरच्या माध्यमातून. आता मात्र सुरेख चेंडू आहे. कदाचित ज्यावेळेस पहिले चेंडू फेकले त्यावेळेस थोडीशा चुकीची गोलंदाजी पाहायला मिळत होती, परंतु त्यानंतर ऍक्शन थोडीशी चेंज केली. थोडेसे स्लोअर गतीनं कमी रनअपचा हा चेंडू फेकलाय. तो मात्र व्यवस्थितरित्या सुरेख चेंडू फेकलाय. खरं तर विचार केला
6 चेंडू फेकलेत परंतु त्यातले 3 चेंडू सुरेख होते, 3 चेंडू खराब होते, त्यामुळे धावफलकावरती धावा 21. आता मात्र बॅटीची लिडिंग एक जरूर होती परंतु चेंडू थांबणार नाही. या चेंडू चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजनला 4 धावांसाठी. या धावा मिळतील 4. धावफलकावरती धावा 25. 25 धावा. चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त 10. यावेळेस पुन्हा एकदा बॅटीची लिडिंग एज, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजनला ट्रॅव्हल होत असताना तोच रिझल्ट देखील पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. 5 बॉल फेकलेत अद्यापर्यंत. एक चेंडू फेकणं शिल्लक या दुसऱ्या षटकातला. धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये तब्बल 15. समीरचं हे षटक महागडे ठरले. धावफलकावरती धावा 29. एका गड्याच्या मोबदल्यात 63 धावांचं लक्ष आहे. पाठलाग करत असताना चांगले कमबॅकिंग फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते SD11 काराव संघामार्फत. शॉर्ट पेच चेंडू भरघोस समाचार घेत असताना खेळाडू कक्षावरती अगदी आपण पाहतो खेळाडू कक्षाला सलामी देत असताना हा ठोकलाय खणखणीत षटकार. बारा बॉल मध्ये 35 धावा बनवल्या गेल्या. आता विजयासाठी 18 बॉल आणि बनवायच्या त्या 28 धावा. खर तर 12 बॉल मध्ये अर्धा पल्ला इथून गाठला गेलाय. आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये 28 धावा बनवायच्या. कोणता संघ विजय होईल कारण दोन्ही संघ अगदी एकाच कॅलिबरचे पाहायला मिळतात. सुरुवातीला फलंदाजी धनगरवाडी संघाची भरपूर चांगली होती. असं वाटलं होतं की 63 धावा बनवल्यात. यांचा पाठलाग करत असताना SD काराव हा संघ कुठेतरी बॅकफूट वरती सापडेल परंतु त्यानंतरचा कमबॅक राहायला गेलाय. ते फलंदाज गणेश त्याच्या बॅट मधून सातत्याने 3 चौकार आणि 1 षटकार आपण पाहतोय. खूप चांगली फलंदाजी करत असताना वैयक्तिक 6 बॉल फेस केल्यात आणि 17 या धावसंख्येवरती खेळाडू खेळत असताना पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा राजू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेचून मारण्याचा प्रयत्न. वाईटची अपील जरूर होती परंतु हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक राहिले त्या आता मात्र राजूचा. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. 18 बॉल मध्ये 28 बनवायचे आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. हे षटक फार महत्वाचं असेल. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे देखील फटका फसलाय. सातत्याने नाराज करतोय SD11 काराव संघाला कारण विचार केला गणेशचा 6 चेंडू मध्ये 17 धावा त्यानं वैयक्तिकरित्या एकवटल्या आहेत परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला कुणालचा जो सलामीला आलाय त्यानं चेंडू फेस केलेत 8 आणि धावा बनवल्यात त्या देखील 8. यावेळेस बॅटीची लिडिंग आहे. चांगला झेल यष्टिरक्षकाच्या माध्यमातून टिपला गेलाय आणि इथून वैयक्तिकरित्या फलंदाज होईल बाद तो कुणाल. पाडा संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण कमिटीकडे संपर्क करायचा.
सध्या चालू असलेला हा दुसरा सामना यंगस्टर धनगरवाडी विपक्ष SD11 काराव संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. सध्या काराव संघ पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट हा चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी एकेरी दुहेरी धावा होत्या त्या ठिकाणी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय धनगरवाडी या संघामार्फत आलेला हा नशिबाचा SD11 संघासाठी चौकार. या चुका महागड्या ठरतील. जवळपास 1 वर्ष तब्बल या स्पर्धेची आपण वाट पाहत असतो आणि या एक एक चुका आपल्या संघासाठी फार महागड्या ठरतात. हा चेंडू सुरेख पद्धतीचा फेकला आहे. खरं तर कौतुक करावं लागेल गोलंदाज राजूचा, कारण दुसऱ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खर्च केल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये 18 बॉलमध्ये 28 धावा बनवायच्या होत्या. तिथे आता 13 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. जर मिस फील्डचा हा चौकार वाचवला असता तर कदाचित तिथे एकेरी दुहेरी धावा खर्च झाल्या असत्या, परंतु जर तरला महत्व नसतं. सातत्यानं म्हणत आलोय म्हणून 13 बॉल आता बनवायचे आहेत त्या 24 धावा. हा देखील खोलवर डब्याचा चेंडू, षटक फार सुरेख होता. जर चौकार वाचला असता तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 ते 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या, परंतु आता येणारच समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय ते येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी SD11 काराव संघाला बनवायचे आहेत त्या 12.00च्या सरासरीनं 24 धावा. एका बाजूला यंगस्टर धनगरवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला SD11 काराव हा संघ. कोण जिंकेल कोण पराभूत होईल हे सांगणं फार कठीण आहे, कारण दोन्ही संघांसाठी सामना बॅलन्स आहे. 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या 24 धावा. बारा बॉल आणि विजयासाठी 24 धाव संख्येची गरज आहे. सामना बॅलन्स आहे दोन्ही संघासाठी. गोलंदाजी मार्क वरती. प्रथम पहिलाच बॉल सुरेख पद्धतीचा यॉर्क लाईनचा हा चेंडू फेकला गेलाय. जो फलंदाज अगदी 6 बॉल मध्ये 17 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय त्या फलंदाजाला सध्याच्या स्थितीला शांत ठेवण्याचं काम केलंय. या पहिल्या बॉल मध्ये गोलंदाज प्रथम या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. चांगली गोलंदाजी अपील केली. पंचांचं बोट आकाशाकडे येण्या अगोदर स्वतःची विकेट इथून आपण पाहतोय सॅक्रिफाईस करत असताना फलंदाज होईल बाद. मोठा धक्का. फलंदाज गणेश बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन आकाश आलेत. कमालीची गोलंदाजी. खरं तर दुसरं षटक फक्त आणि फक्त विचार केला तर महागडा ठरत असताना गोलंदाज समीरचा, परंतु त्यानंतर तिसरं षटक कमालीचं राहिले ते राजचं आणि चौथं षटक देखील कमालीचं आतापर्यंत राहिलंय ते 2 चेंडू होते गोलंदाज प्रथमचा. विचार केला धनगरवाडी संघाचा तर 4 षटक फेकलेत आणि 4 षटकामध्ये 4 वेगवेगळ्या गोलंदाजांना इथे वापरलं गेलंय.
4 गोलंदाजांचा विचार केला तर त्यामध्ये फक्त आणि फक्त समीर गोलंदाज महागडा ठरलाय, परंतु त्यानंतर 3 गोलंदाज अगदी कमालीची गोलंदाजी करत असताना हा पुढील चेंडू तिसरा. ऑन साइडला फटका फसला, झेलची संधी. इथून आपण पाहतोय घडतोय काय. ताकदीचा फलंदाज स्ट्राईक इन वरती पाहायला मिळत होता आकाश. मोठा खेळाडू आहे, परंतु याची झेल इथून ड्रॉप झाल्या. झेलचं रूपांतर आता आपण पाहायला मिळेल. कोणत्या स्वरूपात इथून फटकेबाजी स्वीकारली जाईल आकाशच्या माध्यमातून हे देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण सामना फार महत्वाचा आहे. जो संघ विजय होईल तो दुसऱ्या संघ फेरीमध्ये प्रवेश करेल, परंतु जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून निरोप घेत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 9 बॉल विजयासाठी 23 धावसंख्येची गरज. हा चेंडू कव्हरच्या दिशेने अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव असेल, एका धावेपेक्षा जास्त काही नसेल. थ्रोफेकी देखील सुरेख पाहायला मिळते. यंग स्टार धनगरवाडी हा संघ पूर्णपणे नवीन खेळाडूने बांधला गेलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जर सर्व खेळाडूंचा विचार केला तर एकाच उंचीचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, एकाच वयाचे, त्यामुळे एकच बॉन्डिंग आपल्याला त्यांची चांगली पाहायला मिळते. त्यामुळे खेळ देखील त्यांचा तितका चांगला पाहायला मिळतोय. शेवटचे 8 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. ऑन साइडला फटका सिजवण्याचा प्रयत्न अपील केली जाते, परंतु अगदी आपण पाहतोय ज्यावेळेस अपील केली त्यावेळेस पंचांनी सांगितले की हा चेंडू अपस्ट्रीम अगदी स्टंपच्या बाहेर फेकला गेला. पिच होत असताना लाईन लेंथ ओळखली, पंचांनी सांगितले हा चेंडू डॉट असेल. आणखीन एक डॉट बॉल आलाय. आता 7 बॉल मध्ये 22 बनवायचे आहेत. ज्यावेळेस 18 बॉल मध्ये 28 बनवायचे होते त्यावेळेस असं वाटलं होतं SD11 काराव संघ पूर्णपणे मजबूत आहे, परंतु त्यानंतरचे कमबॅकिंग हे 2 षटक आपण पाहतोय. इथून झेल आणखीन एक ड्रॉप, रनआउटची संधी आहे, परंतु ती देखील बचावली गेल्या. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे ते 6. विजयासाठी बनवायच्यात 20 धावा. ज्या ठिकाणी 18 बॉल मध्ये 28 धावा बनवायच्या होत्या असं वाटलं होतं SD11 काराव संघ मजबूत स्थितीमध्ये आहे, परंतु त्यावेळेस आलेल्या कमालीचं षटक गोलंदाज राज एक अतिशय कमबॅकिंग षटक राहिलाय. 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात त्यांनी 8. आता समीकरण शिल्लक राहिलाय येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी बनवायच्या त्या 20 धावा. 6 बॉल आणि 20 धाव संख्येची गरज असताना कोणता खेळाडू या पूर्णपणे संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारेल आणि कोणता फलंदाज इथून SD11 काराव संघाला या अडचणीतून दूर करण्याचं काम करेल. एका बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो आकाश, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कैलास. या दोन्ही फलंदाजांची इथे जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज असताना गोलंदाज राजू. पहिला बॉल मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचा, क्षेत्ररक्षकाकडून नाहीये चुका आणि इथं विकेट प्रस्थापित होत असताना आणखीन एक धक्का. फलंदाज बाद कैलास. बॅक टू द डगआउट. बनवायच्यात. ऑन साइडला फटका सुरेख आहे, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. झाल्यात चुका, परंतु बॅकअप आपण पाहतोय सुरेख पद्धतीचा. या चुका सातत्यानं टाळाव्या लागतील. जिथे एकेरी दुहेरी धावा आहेत तिथे सातत्यानं चौकार देखील जात होत्या. मगाशी आपण पाहिला अगदी ऑन साइडला ज्या ठिकाणी 1 धावा होत्या त्या ठिकाणी 2 धावा अगदी चौकार पाहायला मिळाला होता, परंतु संघ नवीन बांधला गेलाय. थोड्या चुका जरूर होतील, परंतु ज्या वेळेस माणूस चुका करतो त्या चुकीतूनच शिकत असतो. त्यामुळे यावेळेस आपण पाहतोय हा सामना देखील तितकाच रोमांचक पाहायला मिळालाय. 3 बॉल आता विजयासाठी 18 धाव संख्येची गरज आहे. 3 चेंडू मध्ये 18 धावा बनवल्या जातील का? 3 षटकार ठोकाव्या लागतील फलंदाज मनोजला, परंतु यावेळेस दांडी गोल. फलंदाज बाद. आता मात्र पूर्णपणे औपचारिकता राहिली या 2 चेंडूची. पहिल्या सामना विजयाच्या उंबरठ्यावरती पूर्णपणे आपण पाहतोय यंगस्टार हा संघ
खरं तर कमालीची फलंदाजी देखील राहिली यंगस्टर धनगरवाडी संघाची. त्याचबरोबर गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी देखील तितकीच कमालीची राहिली आहे. पूर्णपणे बॅलन्सिंग हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये सध्याच्या स्थितीला वर्चस्व गाजवत असताना शेवटचे 2 बॉल 18 धावसंख्येची गरज. चला आंबेशिव संघ आणि पादिरपाडा संघ दोन्ही संघाचे खेळाडू तयार राहा. यावेळेस हा फटका सुरेख आहे परंतु या फटक्यासाठी उशीर जरूर झाला आहे कारण शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत त्या 1 आणि विजयासाठी धावा बनवायच्या त्या 12. या अगोदरचा जर षटकार लगावला असता तर कुठेतरी सामन्यामध्ये पकड पुन्हा मजबूत झाली असती परंतु जर त्याला महत्व नाही. आता 1 बॉल मध्ये 12 धावा बनवायच्यात. पूर्णपणे सामना पकड मजबूत आहे. सामन्यावरती आपण पाहतोय यंगस्टर धनगरवाडी या संघाची. यावेळेस 6 चेंडू देखील 4 धावांसाठी जरूर ट्रॅव्हल झाला परंतु इथून हा सामना पराभूत झालाय. तो SD11 काराव संघ तो अवघ्या आपण पाहतोय 7 धाव संख्येनं इथून पराभूत होत असताना SD11 काराव संघ पाहायला मिळतोय. 30 बॉल मध्ये 63 धावा बनवायच्या होत्या परंतु त्याचा पाठलाग करत असताना 55 धाव्यांवरती 5 गडी बाद होत असताना SD11 काराव संघाला पराभवाला सामोरं जावं लागलंय परंतु हार्ड लक काराव संघ आपण या स्पर्धेमध्ये चांगले खेळलात. कुठेतरी पराभवाला सामोरं जावं जरूर लागते परंतु येणाऱ्या टुर्नामेंटसाठी तुम्हाला देखील असतील खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर धनगरवाडी संघ आपण पहिला सामना अगदी फलंदाजी असो या गोलंदाजी असो